नमस्कार मित्रांनो, मी एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे. सरकारने घेतला मोठा निर्णय. कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ. एवढ्या रुपयाने वाढेल पगार, लगेच पहा नवीन GR. या संदर्भामध्ये सरकारने घेतला मोठा निर्णय. कर्मचाऱ्याच्या पगारात बंपर वाढ, लगेच पहा नवीन शासन GR. तर चला मित्रांनो, स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. 7व्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्त्यांच्या संदर्भाने आताच्या घडीची एक मोठी बातमी, आनंदाची बातमी समोर आली आहे. 7वा वेतन आयोग प्रलंबित हप्ता क्रमांक 4 आणि 5 अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना तसेच अधिकारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना देय झालेला नाही. आता देय करण्यात आला नाही. या संदर्भाने एक महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे. काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा कोणत्या सरकारी कर्मचाऱ्याला आणि पेन्शनधारकांना कसा होणार, या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण करणारा हा व्हिडिओ आहे. चला तर पाहूया आजच्या व्हिडिओचे स्पष्टीकरण. त्यापूर्वी जर मित्रांनो आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांना ही महत्वपूर्ण बातमी अवश्य शेअर करा. सध्याच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट वजा बातमी चे स्पष्टीकरण पाहूया. 7व्या वेतन आयोगाची ठळक बातमी. 7व्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याबाबत राज्य शासनाचा वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाला असून राज्यातील शासकीय तसेच जिल्हा परिषद कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना जून पेड इन जुलै वेतन आणि निवृत्ती वेतन देयकासोबत आता त्यांना निर्देश देण्यात आले आहेत. पण सदर नमूद शासन निर्णयामध्ये NPS धारक आणि निवृत्ती वेतनधारकांना 7व्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने तर भविष्य निर्वाह निधीत जमा करून योजना लागू करणाऱ्या सदस्यांना किंवा सदर सभासदांना सदरचा 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्त्याची रक्कम ही व्याजासह GPF खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश आलेले आहेत. परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे DCPS आणि NPS खाते नसतील अशा कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत विभागीय शिक्षण संचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत दिनांक 5 जुलै 2024 रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. श्री शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क योजना आणि यांच्या संदर्भित पत्रानुसार DCPS व NPS खाते नसलेल्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक्षण संचालक कार्यालय छत्रपती नगर मार्फत शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे प्रति छत्रपती संभाजीनगर मार्फत परिपत्रक सादर करण्यात आले आहे. सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की DCPS आणि NPS खाते नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना मार्फत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनावर पुढील कार्यवाहीस्तव मार्गदर्शनपर विनंती करण्यात आलेली आहे. संबंधित परिपत्रकात आता माहितीच तो व्हिडिओच्या शेवटी पेस्ट करून वाचण्यासाठी देण्यात आले आहेत. 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा करण्याचे शासन निर्णय या अगोदर निर्गमित झालेले आहे. परंतु जून पेड इन जुलै मध्ये 7व्या वेतन आयोगाची थकीत हप्त्याची काही विभागामध्ये रक्कम अदा करण्यात आलेली नसल्यामुळे आता 7व्या वेतन आयोगाची थकीत हप्त्याची रक्कम म्हणजे 5व्या हप्त्याची रक्कम आणि बाकीच्या राहिलेल्या इतर हप्त्याची रक्कम जून पेड इन जुलै पेड इन ऑगस्ट महिन्यात सादर किंवा अदा करण्यात येणार आहेत किंवा देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी करिता आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि शासन निर्णय आपण पाहू शकता. धन्यवाद.
मित्रांनो, हा शासन निर्णय 5 तारखेला निर्गमित झाला असून या शासन परिपत्रकाप्रमाणे मी स्क्रॉल करत आहे, त्याप्रमाणे तुम्ही वाचून घेऊ शकता पॉज करून. तरी आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण 5 जुलै 2024 चे वर्णन केलेले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ टाइम.